वर उचलण्यात आले। जालना महानगरपालिकेमध्ये खुल्या प्रवर्गातील निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील जागेवर त्याच प्रवर्गातल्या उमेदवारांना संधी द्या अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे। नवी मुंबईत शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटानं काँग्रेस पक्षाला खिंडार पाडलंय। ठाकरे गटाचे नवी मुंबईतील संपर्क प्रमुख MK मडवी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सोबत जाणं पसंत केलं। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। विधानसभा अध्यक्षांकडून माणिकराव कोकाटेंवर कारवाई का नाही? कोकाटे प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचं मौन प्रश्नचिन्हांकित। माणिकराव कोकाटेंच्या अटकेची वॉरंट प्रत नाशिक पोलिसांना मिळाली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस कारवाई करणं अपेक्षित। माणिकराव कोकाटेंच्या अटकेची वॉरंट प्रत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका काय? शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी करतेय माणिकरावांचं समर्थन। अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंनी मागितला कोकाटेंचा राजीनामा। राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत भाजपामध्ये अस्वस्थता। मलिकांच्या नंतर कोकाटेंच्या पाठीशी राष्ट्रवादी। आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर काव्यात्मक टीका। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याचा दावा। ठाण्यातल्या कुरबुरी मिटवण्याच्या साठी हालचाली सुरू। महायुतीच्या मोजक्याच नेत्यांचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न। मुंबई महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर। नव्या यादीच्या नुसार आता मुंबईमध्ये 1,03,00,000 मतदार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार। गोळीबाराचा प्रकार CCTV मध्ये चित्रित। मुख्यमंत्र्यांच्या अंबरनाथमधल्या सभेपूर्वी झाला गोळीबार। अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा। एकत्रित निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची नवी खेळी। पहिल्यांदाच बविया, ठाकरे गट आणि काँग्रेस सोबत। राज्य निवडणूक आयुक्त आणि पोलीस महासंचालकांमध्ये बैठक। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा घेतला आढावा। शिवसेनेनं मुंबईची जबाबदारी दिली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर। एकनाथ शिंदेंनी केली घोषणा। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचं नाव वापरलं गेलं, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका।